गुळ सगळं बाहेर ट्रान्सपोर्ट होतोय का? गुळ चांगला इथला का बरं? गुळ असा मजबूत आहे इथला, कारण तुमच्याकडं पंचगंगा नदीचा संगम आहे ना तुमच्या इथे. हा, कारण काय माहितीये, उसाची चौका वेगळी आहे. तुमच्या इथे पंचगंगा नदीचा संगम आहे की, त्यामुळे पाणी तुमचं गोड आहे, चांगलं वेगळं आहे पाणी आहे. पाण्याचा उपसा वेगळा आहे, त्यामुळे ऊसाची वाढ चांगली होती. मग गुळ त्यामुळे मजबूत आहेत. गुळ चांगली चव वेगळी आहे तुमची कोल्हापूरची गुळाची. मित्रा, माणसं एक नंबर आहेत रे. म्हणजे लगा ती माणूस जीव तोडून सांगत होता मला की कमीत कमी त्यानं 15-20 दा मला सांगितलं असेल की ते बघ, ही हॉटेल इकडं असणार, ही भवानी मंदिर आहे किंवा ही भवानी मंडप आहे, इकडे जातो, ही अंबाबाईचा रस्ता आहे, असं 10-15 वेळेस सांगितलं त्यानं मला. लई लागा कोल्हापूरची माणसं लागा लई ही आहेत बाबा, प्रेमळ आहेत लई. मी लई ऐकले बरं का, चांगले असतात माणसं, मनाने एक नंबर असतात. पण आज बघितलं बरं का, कोल्हापूरची माणसं एक नंबर असतील भाऊ. कोल्हापूरचे माणसं जे असतील कमेंट करा भाऊ, तुम्हाला सेल्यूट आहे बरं का. मनाने एक नंबर माणसं असते. त्यांची काहीतरी आई बहुतेक इथं, हा जो आता हॉस्पिटल होता ना, त्या हॉस्पिटलमध्ये बहुतेक ॲडमिट होत्या. मग त्या ॲडमिट होत्या, त्यांची काळजी न करता ते माझी काळजी करत होती की तू 15-15 वेळेस मला रस्ता सांगत होते, हा भवानी मंडप इकडे जाईल, हॉटेल तुला इकडे भेटतील, जेवायला चांगलं इकडे भेटेल, इकडं अंबाबाईचं मंदिर आहे. हे मला त्यांनी वडापमध्ये बसल्यापासून सांगत होते मला. तर चांगला माणूस होता तो, चांगले माणसं आहेत कोल्हापूरचे. आता मी चाललोय हॉटेलच्या शोधात आहे, जरा फ्रेश वगैरे होतो. सकाळपासून मी पोह्यावर आहे, फक्त जरा फ्रेश होतो, जरा जेवण करतो मस्तपैकी, आणि मग तुम्हाला तालमी दाखवतो मस्तपैकी तालमी. आणि मग संध्याकाळचा आपण टाइम रंकाळ्यावर टाकू. रंकाळ्यावर मस्तपैकी निवांत फिरू भेळ खाऊ. बाकी होईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्नच करीन. मस्त एक्सप्लोर करू. बाय बाय. श्रीकृष्ण लस्सी मध्ये आलोय आता. लस्सी पो जरा, सिंगल लस्सी द्या एकच. कुठं काउंटर? एक सिंगल. ठीक आहे. दही आहे का? मलाई बस. कोल्हापुरात आल्यासारखं वाटतं आता. हा रस्ता आहे एकदम एवढं जास्त काही तिकट नाही, पण झणझणीत आहे, गरम आहे. युजली असं कुठं मी बघितलं आतापर्यंत मिसळ खाल्ली, पण युजली दुपारच्या टायमाला असं गरम तुम्हाला रस्ता वगैरे भेटणार नाही. झणझणीत आहे, एवढं जास्त काही तिकट नाही. पण आता बघू, तिकट लागू शकतोय, एवढं जास्त काही तिकट नाही, सोसू शकतोय आपण. झणझणीत जी म्हणू शकतो ती खाल्ल्यावर कळेल तुम्हाला झणझणीत म्हणजे काय. असं सांगू वगैरे शकत नाही झणझणीत काय असते. आपलं हातावर मॅन्युफॅक्चर करते सगळं इथं.
म्हणजे आपलं गोडाऊन कुठं आहे मॅन्युफॅक्चर करून? अच्छा अच्छा अच्छा. मला वाटलं का असं स्वतःच आपलं गोडाऊन पण आहे काय? अच्छा, म्हणजे बनवायसाठी तुम्ही घरी घरी देताय? अच्छा अच्छा अच्छा. हा हा. कुठे गेली ती चप्पल? हा, ही चप्पल कसली हो? धनगरी. ह्याची खालची नाल आहे का ही? मारली जाते का? त्याला नाही ना ऑलरेडी आता? ही विना नालाची पण लई मजबूत आहे बरं का. धनगरी म्हणजे त्यांना जे वापरतात ते धनगर शेतामध्ये वापरायला एक नंबर आहे. इकडं डोंगरा माळ्यानं असतात की सगळे मेंढर वगैरे राखणारे, त्यांच्यासाठी एक नंबर चप्पल. चप्पलीचं वजनच मोफ आहे बरं का. ह्याला नाल जर लावली तर अजून होईल, खूप वजन होईल. जर ही गालावर पडलं का नाही पायतान, विषय होईल. कोल्हापुरी एक ऑथेंटिक एक म्हणजे ऑथेंटिसिटी जी असते ती त्याच्या डिझाईनमध्ये पण दिसून येते. बघा की, म्हणजे साड्या इरकल वगैरे जे असते त्यांचे डिझाईन चप्पलाला सुद्धा आहे. या लेडीज म्हणजे बायकांसाठी चप्पल आहेत, त्यांना पण एक ट्रेडिशनलची एक ऑथेंटिसिटी दिली आहे, म्हणजे एक ट्रेडिशनल वाईब दिली आहे त्यांना, एक ट्रेडिशनल टेस्ट दिली आहे. मस्त दिसत आहेत, म्हणजे एक साड्या वगैरे असतात नऊवाऱ्या टाईट टाईपची आहेत, जड झाल्या. आणि ह्या एकदम नॉर्मल असा पातळ टाईप आहेत, म्हणजे कम्फर्टेबल घालायसाठी एकदम कम्फर्टेबल. कातड जो आहे, युजली कातड आपल्या पायांसाठी जी आपल्या अंगातली हीट आहे ती पायात येते, त्यामुळे थंड ठेवण्यासाठी बहुतेक हा कातड्याचा वापर केला जातो. मग त्यामुळे हा कातड बघा ना किती मुलायम आहे खूप, असं म्हणजे कम्फर्ट असावा पायासाठी. त्यामुळे हा पातळ एकदम कातड वापरलेला आहे. फोल्ड पण होऊ शकतो, ही चप्पल पूर्ण फोल्ड होते, म्हणजे कशी पण वापरू शकतात. एकदम मुलायम कातड असते, एकदम ती फोल्ड आहे, म्हणजे एकदम अशी घालायला सुद्धा ही अशी एकदम कम्फर्टेबल. एकदम हँडमेड आहे पूर्ण, म्हणजे अशी एक फोल्ड पण होते, पूर्ण फोल्ड होते, म्हणजे एकदम मुलायम कातडे असं घालण्यासाठी एकदम अशी एकदम कम्फर्टेबल आहे. शाहू पॅलेसला कुठं? सरळ गेट आहे, गेटच्या इथं गेट लागलं ना, गेटच्या इथंच पास मिळतं. पास करून म्युझियम बघा वरगाव. विषय कसा माहिती आहे का, इथं फक्त कॅश चालते, इथं ऑनलाईन जास्त प्रमाणात चालत नाही कोल्हापूरमध्ये. आत्ता मी ऑटोमध्ये होतो तर तिथं माझ्याकडं कॅश मी ठेवलंच नाही, कारण कॅश सगळीकडे वापरतच नाही, मी ऑनलाईनच वापरतो, कारण कॅश माझ्याकडे राहत नाहीत पैसे. त्यामुळे मी रिक्षात चढलो, मी न विचारता. पुण्यामध्ये असं पण सगळीकडे ऑनलाईन चालतं, मला वाटलं चालेल, मी बसलो. पण तिथे म्हणले ते उतरताना कॅश पैसे नाहीत का? नाहीत. ऑनलाईन लागा तू विचारत जा म्हणले, नंतर पुढच्या वेळेपासून विचारत जा. असं काय कोल्हापुरात चालत नाही, इथं काय ऑनलाईन जास्त. एवढं लक्षात ठेवा की इथे कोल्हापुरात जास्त ऑनलाईन वगैरे काही जास्त चालत नाही, कॅशच ठेवत जावा, एवढं सांगायचं होतं. बाकी चाललोय आता आपण शाहू पॅलेसला चाललोय. शाहू पॅलेस तर तुम्हाला मी दाखवू शकत नाही, कारण मध्ये मोबाईल अलाउड नसणार आहे, त्यामुळं मध्ये काही जाऊ देणार नाहीत. पण बाहेरून सगळं मी दाखवू शकतोय तुम्हाला कसं आहे काय, बघा तुम्ही. आणि आत्तापर्यंत जर चांगला वाटला असेल ब्लॉग वगैरे, जर काही कन्सेप्ट चांगली असेल, बाबा खरंच दाखवतोय काहीतरी चांगलं कोल्हापुरातलं, फिरून आल्यासारखं वाटतंय, तर आता लाईक आणि शेअर सबस्क्राईब. आता बघा, आता किती सांगू दूध जीव तोडून. बघा आता तुम्ही, जर माणूस ते असेल तुमच्यात काय. आता कसं माहिती आहे का नाही, इथं आलो का नाही, आल्या तिथे एक गेट आहे, गेटच्या उजव्या बाजूला एक तिकीट काउंटर आहे, तिथे तुम्हाला तिकीट काढावं लागेल मध्ये जाण्यासाठी, पॅलेसमध्ये जाण्यासाठी. तिथून हे असं एक तिकीट असते, एक मिनटं, असं एक तिकीट असते, तिकीट तुम्हाला काढायला लागेल. ते तिकीट बहुतेक इथे सबमिट करायचं असते, मग मध्ये एंट्री भेटेल तुम्हाला. मध्ये मी मागं आलेलो, 6वीला आलो होतो, तेव्हा मला एवढं काही जास्त लक्षात नाही, पण मी आलेलो बरं का, मला थोडंफार तरी लक्षात आहे. खूप साऱ्या भारी गोष्टी आहेत मध्ये, खरंच अँटिक सगळ्या गोष्टी आहेत मध्ये. तेव्हाच्या तलवारी, तेव्हाच्या बंदुका, म्हणजे तेव्हा शिवाजी महाराजांच्या पुढचा काळ आहे ना तो, त्यामुळे तो डेव्हलप झालेला. इंग्रज वगैरे तेव्हा होते, शिवाजी महाराजांचे पण काळात होते, पण तेव्हा बंदुक्या वगैरे आपल्याकडं मराठ्यांकडं आलेल्या, बहुतेक बंदुका आलेल्या. मग त्याचे कलेक्शन वगैरे आहेत, छोट्या एवढ्या बंदुका आहेत, एवढ्या अंगठ्या एवढ्या, खरंगळी एवढ्या, छोट्या बंदुका आहेत, मोठ्या पण बंदुका आहेत, मोठ्या तलवारी आहेत, असा झाड तलवारी आहेत, वजनदार असलेल्या. खूप काही आहे अजून तेव्हाच्या काळात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आहेत, जसं की कप किंवा टेबल. त्यांनी एक
मला एक गोष्ट लक्षात येते की हत्तीचा जो पाय असतो त्याच्यापासून म्हणजे त्याला एक खाली लावलेला हत्तीचा पाय असा खाली लावलेला आणि वरती ते फर्निचर गोल फर्निचर म्हणजे असा एक टेबल तयार केलेला. अशा खूप काही अँटिक म्हणजे भारी भारी वस्तू आहेत, लय भारी वस्तू आहेत. तेव्हाचे लिहिलेले पत्र आहेत, त्यांचं हस्ताक्षर आहे, तेव्हाच्या ड्रॉइंग्स आहेत, तेव्हाचे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये म्हणजे असं जिवंत स्वरूपात ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये भुस्सा भरून. असं काही खूप काही आहे मध्ये. हेच काही बघण्यासारखं आहे. मी अजून बघून आलो ना तुम्हाला सांगेल. आणि जर आला तिकडं आता मी आलोय आले इकडं एक तलाव आहे, तलाव भेटेल तुम्हाला. आणि ह्याच्या कडलं इकडं पक्षी पण आहेत, तिकडं दिसतंय का असं काहीच वातावरण आहे. हा रोड असेल सिम्पली, मध्ये गेल्यानंतर एक कंपाऊंड आहे तो दिसेल तुम्हाला. तर आता मला हरिण वगैरे दिसले, तुम्हाला हरिण वगैरे सांगायचं. ओकेच. तर आता शाहू पॅलेस पण बघून झाला. शाहू पॅलेस पण मस्त आहे. मी विसरलो होतो कदाचित 6वीला आलेलो इकडं. बऱ्याच गोष्टी लक्षात होत्या, परत हायलायटेड झाल्या. बऱ्याच गोष्टी तशाच आहेत, काही काही चेंज झाल्यात, काही काही गोष्टींच्या जागा बदलल्यात, इकडून तिकडं गेल्यात, पण वर्थ इट आहे. आणि शाहू पॅलेसला एकदा नक्की भेट द्या, कारण इथल्या अँटिक पीसेस जे आहेत म्हणजे पहिल्याच्या काळातल्या, शाहू महाराजांच्या काळातल्या, इव्हन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या सुद्धा काही काही गोष्टी इथं आहेत. त्यांचे लिहिलेले पत्र, त्यांचं हस्ताक्षर, पेंटिंग्स किंवा तेव्हाच्या वस्तू, तेव्हाचे प्राणी. आणि तेव्हाचे प्राणी अजूनसुद्धा आत्तासुद्धा इथं तुम्हाला जर बघितलं तुम्ही इथं आलेत तर आत्तासुद्धा असं जिवंत अवस्थेत असे भासतील तुम्हाला. असे त्यांनी ठेवलेत, तसे त्यांनी जपलेत, असं काहीसं आहे. आर्किटेक्चर एकदम सुंदर आहे, बघण्यासारखं आहे, काहीतरी चांगलं आहे. या एकदा बघा. आणखी काय, आणखी शस्त्र आहेत, बंदुके आहेत, वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आहेत, तोफा आहेत, बंदुके आहेत, सगळं काही बघण्यासारखं आहे. लहान मुलांना शिकवण्यासारखं आहे, रुजवण्यासारखं आहे. या बघा. जवळच का नाही मोतीबाग तालीम आहे इथं. भवानी मंडपात आहे मी आता सध्या. मोतीबाग तालीम आहे. बघू जरा तालीम कशी असते दाखवतो. मी बी बघतो जरा कशी असते, बघू की जरा पहिलवाने बिलवाने बघू, जरा आखाडा बघू कसा असते, माती बघू कशी असते, दाखवतो तुम्हाला कसा आहे. हा असा इंटरफेस आहे. माझी फाटायला लागली हळूहळू. मायला पहिल्यांदाच असं काहीतरी करतोय. लाल माती. खरं तर ह्या लाल मातीत असं कपड्यावर उतरणं म्हणजे असं वेगळं आहे. ते म्हणजे चांगलं नसते उतरणं, बरोबर नाही. बघायचं तुम्हाला असे मेटलचे म्हणजे डंबल्स वगैरे जास्त दिसणार नाहीत. फक्त तुम्हाला असे स्ट्रेंथ वाढवणारेच मटेरियल्स दिसतील इथं फक्त तुम्हाला. एवढे काय असं म्हणजे मसल बिल्डिंग, बॉडी बिल्डिंग असलं काय नाही. ओन्ली स्ट्रेंथ बिल्डिंग. आणि फक्त कोड मारायचं आणि चितपट करायचं असलं काम असतं इथं. ही मला माती बहुतेक ह्यांची ही बनवायला लागले, चालू वाटतं काम असं वाटायला लागले मला. हां, आणि आजपासूनच चालू असं वाटतं मला, कारण की पूजा वगैरे केली ह्यांनी आजच. आणि आता हे माती वगैरे ह्याचं करायचं काम आजपासून चालू करतील, कारण ही अशी माती आहे का नाही, ह्याच पहिली जरा म्हणजे पहिल्या स्टेजची माती दिसायला लागली मला. ही माती खरं तर अशी मऊसूत असते, तर ही जरा काळपट दिसायला लागली. ह्याला खरं तर तेल तूप वगैरे टाकत असतात मातीत आणि मातीला एकदम सॉफ्ट करत असतात, जेणेकरून काय दगड वगैरे काय लागू नये, सॉफ्ट होईल माती. दगड वगैरे काढते सगळी इथली. अशी असते एक बेसिक तालीम. आणि इकडं श्री हनुमानांचं एक छोटंसं मंदिर असते, ॲज अ इन्स्पिरेशन म्हणून एक छोटंसं मंदिर आहे. अशी असते एक बेसिकली तालीम. काय हिंद केसरी बनायचं का स्वप्न आपलं? आहे ना, हिंद केसरी बनायचं ना, महाराष्ट्र केसरी बनायचं. महाराष्ट्र केसरी बनणार. हिंद केसरी अर्जुनवीर गणपतराव आळंदकर आबा त्यांचे गुरुवार आहेत ही का? मोतीबाग तालीम. मला लई जण म्हणले मोतीबाग तालीमला जा, मोतीबाग तालीमला जा, चांगली तालीम आहे, फेमस तालीम आहे कोल्हापूरची. आलो मग काय, इथंच होतो, भवानी पेठेत होतो, भवानी मंडपाखाली. मग आलो लगेच. हो.
एक नंबर चालू. जेवायला वगैरे काय असते तुमचं डाएट सकाळचं? आमचं डायरेक्ट सकाळचं व्यायाम केलं, थंडाई थंडाई दूध असते. थंडाई बनवणं म्हणजे काय सोपं काम नव्हतं. हा पहिलवानांना सुविधा येत नाही पण. हा हा हा. लई पद्धतशीर करावं लागते. आणि त्यात काय दूध बीत काय नसते, सगळं ते बदामाचं दूध असतं सगळे. बदाम देणं लय प्रकारचे हा हा बडीशोप वगैरे काय काय घालते ते माहिती आहे. लय असते. तेवढं मग पिऊन मग सगळं सकाळ सकाळ चालू. लस्सी नॉनव्हेज वगैरे खाते का नाही? नॉनव्हेज खात होती. लस्सी प्यायची सकाळची, दूध प्यायची, लोणी खायची. जीवन जगणं परत नाही. हा पहिलवानांसारखं जीवन परत नाही. परत नाही. कस काय? नाही. जीवन जगाय वाघाचंच काढेल नाही. बरोबर आहे बरोबर आहे. मग ज्याला सगळं स्वतः करावं लागते, कपडे बिपडे स्वतः धुवायला लागते, जेवायला बिवायला सगळं सगळं. हा तर कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिरात जेव्हा तुम्ही येता, पाय ठेवता, एकदम पवित्र वाटतं, एकदम सुखावल्यासारखं वाटतं. आल्या आल्या तुम्हाला एक वेगळाच वास असा नाकाला लागतो, एकदम सुगंधदायी वास असतो तो. बहुतेक सगळ्या इथल्या स्त्रिया केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा माळलेला असतात सगळ्या स्त्रियांनी, त्यामुळे एक सगळं वातावरण पवित्र झालेलं असतं. तुम्ही बघचाल तिथे एक शांतता असते एकदम, म्हणजे असे गर्दी खूप असते, गोंगाट असतो, पण सगळ्यांचं मन असं तसं शांत असतं. मी आज सगळ्यांचे डोळे बघितले, सगळ्यांचे चेहरे असं बघत होतो मी, एकदम शांत असे, म्हणजे त्रासदायी चित्र नव्हतंच त्यांच्या तोंडावर, एकदम शांतदायी होतं सगळं वातावरण, शांत होतं. म्हणजे आल्या आल्या बाहेर किती गर्दी गोंगाट असतात, पण आल्या आल्या नाही, मध्ये सगळं शांत होतं. पाय ठेवला, असे कार्पेट्स पण त्यांनी असे टाकलेत की पाय ठेवल्यावर ओले ओले कार्पेट्स टाकलेत, म्हणजे पाय ओले व्हावेत आणि शांतता व्हावी आणि माइंड जे आहे ते शांत व्हावं, सायंटिफिकली पण यूज केला. बाकी खूप शांत मंदिर आहे, एकदम मस्त मंदिर आहे, पवित्र मंदिर आहे खूप. म्हणजे एक फिमाईन एनर्जीज येते इथे आहेत, म्हणजे स्त्रियांच्या ज्या एनर्जीज इथे खूप आहेत. त्या म्हणजे एक भरकटलेलं जे मूल असतं आईपासून भरकटलेलं, ते जर इथं आलं तर त्याला खरंच खूप भारी वाटेल. म्हणजे आईजवळ आल्यासारखं इथे भास होतो खरं तर इथे महालक्ष्मी मंदिरात आलं. कारण इथे फिमाईन एनर्जी खूप चांगली आहे, खूप असा मायेची फिलिंग येते. भले मी बोलताना आता बडबड करत असेल किंवा काही बोलत असेल, पण जे बोलते ते प्युअर बोलते. इथे आल्यानंतर मला जे फील होते, जे वाटते ते मी सांगते. मी सकाळी आलेलो 4 वाजता आणि आत्ता वाजलेत 8 साडेआठ वाजलेत. आत्ता एकदा आलो, 2दा आलोय मी. म्हणजे माझं आज मी दिवसभर इथेच होतो, या मंदिराच्या आसपासच मी भटकत होतो. म्हणजे सगळे दुकानं किंवा हॉटेल्स हे सगळे एक्सप्लोअर करत होतो. इव्हन रंकाळा वगैरे आता एक्सप्लोअर करायचं आहे मला. असं मी कोल्हापुरात असं राहतोय असं वाटतंय मला, म्हणजे हे माझं घर आहे असं वाटतंय. कसं आहे, जेवण झालं,
दर्शन झालं, फिरणं झालं आणि असं करून ही कोल्हापूरची ट्रिप पण आज संपली. 1 दिवसाची ट्रिप काढली होती. 1 दिवस मला कोल्हापूर मनापासून जसं फिरता येईल, जे जे बघता येईल, मला जे आवडतंय, जे इथले माणसं आहेत ते सगळं बघायचं होतं. मला नारायणीचं दर्शन घ्यायचं होतं, ज्योतिबाच्या डोंगरावर जायचं होतं, बाळूमामाचं दर्शन घ्यायचं होतं, इथले शिवार बघायचे होते, इथली माणसं बघायची होती, इथल्या माणसांचं बोलणं बघायचं होतं. सगळं बघितलं, सगळं अनुभवलं, सगळं साचवलं डोळ्यांमध्ये. आणि आता इथून निघताना पाऊल जड व्हायला लागला. म्हणजे आज दिवसभर फिरलो, 4 वाजल्यापासून संध्याकाळचे 10 वाजल्यापर्यंत बागडलो, बसलो, माणसांची बोललो, ऑटोमध्ये फिरलो, चाललो, उन्हामध्ये फिरलो, पण कुठेच मला असं पाय दुखतोय किंवा असं काही फील झालं नाही. फक्त चालत होतो, फिरत होतो, आणखी काय बघता येईल हे प्रयत्न करत होतो. लय फिरलो, लय काय काय बघितलो. एका दिवसात जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला. फिरलो, खूप फिरलो. आणि शेवटी आता इथून एक आपलं घर असं झाल्यासारखं वाटत होतं. म्हणजे आपलं काहीतरी गाव झाल्यासारखं वाटलंय. इथून जाताना पाय आता हळूहळू जड व्हायला लागला. बाकी कोल्हापूर म्हणजे का नाही कोल्हापूर. अजून काय सांगू.